या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आणि कोल्हापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने 57वे राज्य अधिवेशन कोल्हापूर येथील मुस्लिम बोर्डिंग मोठ्या उत्साहात झाला. या 2 दिवस पार पडलेल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष शामराव कराळे, कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील, कार्यवाह सुनील पुजारी, उपाध्यक्ष हसन देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. रविवारी उद्घाटन समारंभात राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून दसरा चौक मार्गावर शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शोभायात्रेस पंत वालावलकर हायस्कूलचे झांज पथक आणि कोरगावकर हायस्कूलच्या लेझिम पथकानं लक्ष वेधून घेतलं. या शोभायात्रेत आंतरभारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर, शाहू सलोखा मंचचे वसंतराव मुळीक, संध्या वाणी, भरत अलगौडर, नेहा कानकेकर, गणी आजरेकर, जगन्नाथ कांदळकर, बाबा नदाफ आदी उपस्थित होते. रविवारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी बीजभाषणात समाजात पुन्हा बंधुभाव रुजण्यासाठी साने गुरुजींचा खरा तो एकची धर्म प्रार्थनेचा अंगीकार करावयास हवा असं मत व्यक्त केलं. प्राध्यापक शामराव पाटील, गजानन कोटेवार यांनी मनोगत व्यक्त केलं. उपाध्यक्ष हसन देसाई यांनी प्रास्ताविक केलं. दुपारच्या सत्रात शामराव कराळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्र पार पडलं. यावेळी कृष्णात गाजरे, मोहन सावंत, पांडुरंग नाडकर्णी, अशोक पाटोळे, सुनील पुजारी यांनी मनोगत व्यक्त केल्यावर राज्य कार्यकारी जाहीर करण्यात आली. पुढील 3 वर्षासाठी हसन देसाई यांची कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, राजाराम संगपाळ, मलता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सरिता शिंदे यांनी गालेल्या भैरवीनं कार्यक्रमाची सांगता झाली.